नमस्कार प्रेक्षको, रोकठोकमध्ये आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. जनावरांच्या चारा छावण्यावरून सध्या भाजपच्या छावणीत जोरदार खडाजंगी सुरू झाली आहे. मराठवाड्यात लागोपाठ तिसऱ्या वर्षी देखील दुष्काळ पडला. जे काही पेरलं मुबलक चारा असल्याचं कारण देत चारा छावण्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असा आरोप होतोय. जिथं माणसांना प्यायला पाणी नाही, जिथं सर्वाधिक शेतकरी आत्महत्या करतायत त्या उस्मानाबाद, बीड, लातूर जनावरांना पाणी आणि चारा मिळणार कुठून तिथं? त्यामुळेच या निर्णयाच्या विरोधात जनक्षोभ उसळला. अखेर जनमताचा आदर करत सरकारला युटर्न घ्यावा लागला आणि चारा छावण्या पुन्हा सुरू करण्याची घोषणा करावी लागली. पण या निर्णयाआधी मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांमध्येच वादावादी रंगली. मुळात चारा छावण्या बंद करण्याचा निर्णय महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी कोणत्या आधारे घेतला असा सवाल आता केला जातोय. केवळ पेरणी मोठ्या प्रमाणात झाली म्हणून मुबलक चारा मिळणार हा अंदाज सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांच्या एसी केबिनमध्ये बसून काढला का? प्रत्यक्ष वस्तुस्थितीची उन्हातान्हात जाऊन पाहणी करायची गरज नव्हती का? मग तशी गरज मंत्र्यांना सुद्धा का नाही वाटली? अधिकारी सांगतात आणि मंत्री माना डोलवतात. हे का घडतंय? केवळ औरंगाबाद आणि मुंबईमध्ये दुष्काळी आढावा बैठका घेऊन माध्यमात प्रसिद्धी मिळवण्याकरता हे सगळं चाललंय का? तिथले मंत्री, पालकमंत्री आपली भूमिका योग्यपणे पार पाडतायत का? बीड, उस्मानाबाद, लातूर मधल्या शेतकऱ्यांची खरी व्यथा या मंत्र्यांना समजणार तरी कशी? एकीकडे चारा छावण्या बंदीचा निर्णय सरकार 10 फेब्रुवारीला घेतं आणि प्रेक्षको धक्कादायक म्हणजे दुसरीकडं अधिकाधिक चारा छावण्या उघडू असं शपथपत्र हायकोर्टात 15 फेब्रुवारीला सादर करतं. सरकारचा हा दुटप्पीपणा नाही तर काय म्हणायचं? या सरकारचा शेतकऱ्यांशी असलेला कनेक्ट पूर्णपणे तुटलाय का? चारा छावण्या म्हणजे राजकीय कार्यकर्त्यांची सोय लावण्याचा प्रयत्न आहे का? चारा छावण्यांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याच्या आरोपात नेमकं तथ्य किती? भ्रष्टाचार होतोय, चारा छावण्यांवर वारेमाप खर्च होतोय म्हणून त्या सरसकट बंद करण्याचा निर्णय घेतला जातोय, तो योग्य आहे का? दुष्काळ निवारणाबाबत सरकार आणि प्रशासन बेफिकीर आहे का? आणि चारा छावण्यावरून भारतीय जनता पक्षाच्या छावणीत नेमका काय बळबनाव सुरू झालाय? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोकठोक कार्यक्रमात. छावणीवरून खडाजंगी. छावणीवरून खडाजंगी या कार्यक्रमात सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत चारा छावण्याच्या मुद्द्यावरून जोरदार खडाजंगी झाली. चारा छावण्या बंद करण्याच्या निर्णयावरून भाजप मंत्र्यांमध्येच मतभेद असल्याचं स्पष्ट झालं. चारा छावण्यांवर दररोज 4 कोटींचा खर्च होतो. मुबलक चारा उपलब्ध असल्यानं छावण्या का सुरू ठेवायच्या असा सवाल खडसेंनी केला. तर जनभावना लक्षात घेता चारा छावण्या सुरू ठेवाव्या लागतील अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मांडली आहे. एवढंच नव्हे तर बीड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातील चारा छावण्या पुन्हा सुरू करण्याचे तातडीचे आदेश मराठवाडा विभागीय आयुक्तांना देण्यात आले. चारा छावण्या बंद करण्याच्या निर्णयाला महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडेंनीही विरोध केला होता. त्यावेळी गरज भासल्यास चारा छावण्या सुरू करण्याची भूमिका खडसेंनी घेतली होती. मात्र आता मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर खडसेंना आपलाच निर्णय फिरवावा लागला. यावरून आता विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. निर्णय करतानाच तुम्हाला अक्कल नसते का? प्रत्येक वेळेला एक निर्ढावलेलं सरकार असलं पाहिजे अशाला भाग नाही ना तुमचा. तुम्ही जर समजा जिवंत माणसं असाल तर तुम्हाला वेदना कळू शकतात, लोकांच्या भावना कळू शकतात. आतापर्यंत विरोधी पक्षात असताना ह्याच गोष्टी मांडत होतात ना तुम्ही. मग सत्तेत आल्यावरती काय झालं? झापड बसली. मुळात दुष्काळग्रस्त मराठवाड्यात यंदाही पेरलेलं चुकवलेलं नाही. मात्र केवळ पेरणी अहवालाच्या आधारे मुबलक चारा उपलब्ध असल्याचा जावई शोध सरकारी अधिकाऱ्यांनी लावलाय. आता सरकारनंच माघार घेतल्यानं दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जनावरांना 2 घास चारा मिळणार आहे. पण या निमित्तानं भाजपच्या छावणीत सगळं काही आलबेल नसल्याचं चित्र समोर आलंय. विशाल करोळे आणि दिनेश दुखंडेसह अमित जोशी, झी मीडिया, मुंबई. छावणीत खडाजंगी या विषयावर हा रिपोर्ट आपण पाहिला आणि त्याची चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केलंय. आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे डॅशिंग आमदार प्रशांत बंब. आपलं स्वागत. आपल्या बरोबर आहेत आमदार अब्दुल सत्तार, काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार आपल्या बरोबर आहेत. सुरेश धस
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी राज्यमंत्री सुरेश धस आपल्या बरोबर आहेत. नगरहून आपल्या बरोबर या कार्यक्रमात सहभागी होत आहेत आणि या प्रश्नाचा गेले 3 दशकं अत्यंत जवळून अभ्यास करणारे किंबहुना दुष्काळाच्या सर्व अंगांचा गेले अनेक वर्ष त्यांनी अत्यंत लेखाजोखा जो आपल्या समोर मांडला असे ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे ते देखील आपल्या बरोबर. त्यांचंही स्वागत. आणि ओमराज निंबाळकर, शिवसेनेचे ओमराज निंबाळकर हे देखील आपल्या बरोबर आहेत. या कार्यक्रमातला हा रिपोर्ट आपण पाहिला, त्याची आपण 2 भागामध्ये चर्चा करणार आहोत. त्यातला जो पहिला मुद्दा आपण चर्चेला घेणार आहोत तो आपल्या पडद्यावर आपण पाहू शकतो आणि तो पहिला मुद्दा आहे चारा छावण्यांवरून मंत्रिमंडळातला बेबनाव उघड झालाय का? चारा छावण्यांवरून मंत्रिमंडळातला बेबनाव उघड झालाय का? आपण थेट जाऊया प्रशांत बम यांच्याकडे. प्रशांत बम, तुम्ही पक्षविरहित शेतकऱ्यांच्या बाजूची भूमिका मांडण्याकरता प्रसिद्ध आहात म्हणून तुम्हाला हा प्रश्न विचारतोय. सर्वसाधारणपणे 70 ते 80 रुपयाला मिळणारी पेंडी आता 150 ते 200 रुपयाला झाली आहे की नाही? पेंडी नाही म्हणता येणार त्याला, परंतु चाऱ्याचे भाव नक्कीच वाढलेले आहेत, यातही काही दुभाग नाही. महत्त्वाचा मुद्दा जो आहे आजच्या चर्चेतला, त्यामध्ये 2 गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे की चाऱ्याच्या छावण्या सरसकट बंद करायचा आदेश हा झालेला नव्हता. मी काही फॅक्ट्स पहिले एस्टॅब्लिश करतो. ठीक आहे, फक्त फॅक्ट्स एस्टॅब्लिश करतोय. हो, आत्ता जो ज्वारीचा कडबा आपल्याकडे आहे त्या ज्वारीच्या कडब्याची उंची 2 ते 3 फूट आहे. ती 5 ते 6 फूट झाल्याशिवाय त्याची प्रत खाण्यालायक होणार नाही. त्यामुळे आत्ता जो चारा म्हणून तुम्ही सांगताय किंवा आपल्या पक्षामध्ये किंवा आपल्या सरकारने जो चारा मोजलेला आहे तो चारा जनावरांच्या खाण्याच्या योग्य आहे की नाही? आज जो मुबलक चारा आहे त्या चाऱ्यातनं जो खाण्यासारखा चारा आहे तोच शासन त्यांना प्रोव्हाइड करतंय. आणि दुसरी गोष्ट, सरकार चारा देत नाही. सरकार त्या ठिकाणी छावणी जे चालवतात त्यांनी तो चारा आणायचा असतो आणि त्याचे प्रति जनावर पैसे देतं सरकार. म्हणून चारा हा चांगलाच घ्यायचा आहे त्यांनी, त्याच्यामध्ये काही म्हणजे दुमत नाहीये. मर्जीतल्या कार्यकर्त्यांना दिली जाणारी गोष्ट म्हणजे चारा छावणी, बरोबर? सरकार कुठलंही असो. असं प्रत्येक सरकारच्या बाबतीत नाही बोलता येणार, परंतु खरं आजचे जे कारण होते कालचे, प्रशांत, या विषयावर जेव्हा मागे चर्चा झालेली होती तेव्हा चारा छावण्यांमधून कसे भ्रष्टाचार झालेले आहेत आणि त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री कसे इन्व्हॉल्व आहेत याच्या सुरस कथा आपण स्वतः सांगितलेल्या होत्या. आपल्या सहकाऱ्यांनी याच चॅनलवर सांगितलेल्या होत्या. पाहिजे असेल तर याच्या ध्वनिचित्रफिती मी आता लावू शकतो. मुद्दा असा आहे की सरकार कुठलंही असलं तरी चारा छावणी आणि दुष्काळ म्हणजे पैसे कमवायची संधी. बघा, सांगाल याच गोष्टीमध्ये 2 भाग येऊ लागले. आपण आता सांगतायत की चारा छावण्या म्हणजे हे कुणा कार्यकर्त्यांचं वगैरे काही खाण्यापिण्याचं अंधन असेल. ओके, दुसरीकडे चारा छावणी असलीच पाहिजे. म्हणजे आपल्याला चारा छावण्या चालू करताना जो चालवतो त्यांनी त्याच्या सत्सद विवेक बुद्धीला जाणून ते चालवलं पाहिजे. झालेत ना प्रकार. आता आपण जर त्याच्यामध्ये जात बसलो, मागे प्रचंड प्रकार झालेत, न्यायालयामध्ये प्रकरणं सुद्धा चालू आहेत, परंतु ज्यांनी असे प्रकार केले त्यांच्या आत्म्याला कळलं पाहिजे की आपण काय करतोय नेमकं. आत्मा आणि सत्सद विवेक बुद्धी असे प्रश्न आत्ताच्या राजकारणात मांडताच कशी आहे? मला हास्यास्पद वाटतंय सगळं. ते जाऊ दे, आपण पुढे जाऊया. बरोबर, पाणी टंचाईची आढावा बैठक. पाणी टंचाईची संपूर्ण मराठवाडा होरपळतोय. बरोबर. पण पाणी टंचाईची आढावा बैठक ही औरंगाबाद किंवा मुंबईमध्येच होते, कारण तिकडे माध्यमं असतात. ती बीडमध्ये, लातूरमध्ये, उस्मानाबादमध्ये थोड्याशा झाल्या, परंतु बीड आणि लातूरमध्ये खरोखरच झाल्या का झाल्याच्या औपचारिकता दाखवण्यात आली. प्रत्येक जिल्ह्यामध्ये ह्या बैठका झालेल्या आहेत. प्रसिद्धी माध्यमांमध्ये औरंगाबाद मुंबईचं आलं असेल, बीडला झाली, लातूरला झाली, उस्मानाबादला झाली, नांदेडला झाली, औरंगाबादला झाली. मराठवाड्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्री महोदयांनी स्वतः घेतली आणि त्या संबंधित मंत्र्यांनी सुद्धा बैठक घेतली. अब्दुल सत्तार बोला. नाही, आमचे मित्र प्रशांत बम आपल्या सरकारला संरक्षण देण्याची भाषा चांगल्या पद्धतीने बोलत होते. तुमचं सरकार असताना तुम्ही तेच करायचं. नाही, मी सांगतो ना, त्याच्याबद्दल बी येतो मी, त्याच्याबद्दल बी येतो, त्या विषयावर बी येतो. परंतु मला औरंगाबाद जिल्ह्यामध्ये कुठेही पाण्याची स्पेशल चारा छावणीची किंवा मजुरांची कामाची कुठेही कोणत्याच पालकमंत्र्यांनी मीटिंग घेतली नाही. पहिले तुम्हाला यांच्या समोर मी फक्त जिल्हा नियोजन मंडळाच्या मीटिंगमध्येच एक शब्द बोलायचा का पाण्यासाठी ज्या काही येथील
मागण्या, त्याही मागण्या तहसीलदाराकडे गेलं तर तहसीलदार पासून, तलाट्यापासून तर SDM पासून तर कलेक्टरपर्यंत त्या साधा पाण्याचा टँकर मिळत नाही. मी ज्या मतदारसंघात राहतो त्या जिल्ह्यामध्ये हे पण आहे, माझा मतदारसंघ आणि प्रशांतरावचा मतदारसंघ एक दुसऱ्या टोकाला आहे मी. परंतु सध्याची परिस्थिती भयानक आहे. यामध्ये एक तर साध्या कामासाठी तुमचा कलेक्टर ऑफिसचा माणूस जोपर्यंत खाली येणार नाही, तहसीलदार साहेबासोबत त्या विहिरीची डीप घेणार नाही, कधी लाईट नसला तर 2-2, 3-3 दिवस त्या विहिरीमधला पाणी असला तर ते पाणी पाहिल्यानंतर मग टँकरची दिशा, रूपरेषा ठरवल्या जाते. आणि हे सर्व असताना चारा छावण्याच्या बद्दल आपण जे बोललात का चारा छावणीमध्ये प्रशांत बम साहेबांनी सांगितलं का मागचं काय झालं आणि पुढचं काय झालं. मी चारा छावण्याच्या बद्दल बोलणार आहे. चारा छावण्यामध्ये कदाचित कुठंतरी एखादी चूक झाली असेल, परंतु आपण पाहिलं 2013 मध्ये 10 लाख जनावरांना सत्तार प्रशासन कसं वागतं हे तुम्ही सांगताय. 2013लाही मराठवाड्यात दुष्काळ होता, त्याही वेळी आपण कार्यक्रम केलेला होता. तुम्ही सरकारी पक्षातर्फे आला होता, त्यावेळी 2200 कोटी मागितले, त्यातले 1207 कोटी फक्त आले. त्यातले रब्बीसाठी 80 कोटी, 807 कोटी आणि 400 कोटी खरीपासाठी आले होते. तेव्हा देखील आपण याच मुद्द्यावर चर्चा करत होतो. हो बरोबर आहे. म्हणजे तुमचं शासन गेलं काय आणि यांचं आलं काय, काहीही फरक पडलेला नाही. त्याही वेळी विरोधी पक्ष म्हणून हे कमी पडत होते आणि आता विरोधी पक्ष म्हणून तुम्ही काय भूमिका बजावताय त्याचाही आपण लेखाजोखा मांडूया. एक छोटेसे 2 प्रश्न ओमराजे निंबाळकर शिवसेनेचे आहेत त्यांच्यासाठी आहेत. ओमराजे, एक अतिशय फेमस डायलॉग होता ज्याच्यावर खूप टाळ्या मिळाल्या, खूप आश्वासकता वाटली, हे पूर्ण होईल असं वाटलं होतं. ते म्हणजे छावणीला नाही तर दावणीला देऊ, छावणीला नाही तर दावणीला देऊ. हे कोण म्हणालं होतं महाराष्ट्राच्या राजकारणात निवडणुकीच्या वेळी? तुम्हाला आठवतंय का? आठवण करून देऊ, त्याची दृश्य दाखवू. ओमराजे, हे वाक्य कोणाची होती? ती मागणी, ही आश्वासनं कोणी दिली होती? हे निवडणुकीत कोण बोललं होतं? मी आपल्याला सांगतोय की चारा हा छावणीवर नाही तर दावणीवर देऊ हे प्रमुख सन्माननीय श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी सांगितलं होतं. तशा प्रकारचीच मागणी आता सुद्धा शिवसेनेची राहिलेली आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा याच्यातली सरकारी अडचण किंवा तांत्रिक अडचण अशी आहे की केंद्र सरकारकडनं मिळणारं जे अनुदान आहे त्याचे जे काही निकष आहेत त्याच्यामध्ये केंद्र सरकार जे 70% वाटा ह्या जनावरांना चारा देण्याच्या संदर्भात उचलतंय त्याच्यामध्ये चारा छावणी ही बंधनकारक आहे. चारा छावणी असेल तरच केंद्र सरकारच्या माध्यमातून दिलं जाणारं अनुदान मला वाटतं त्या ठिकाणी मिळालं जात आहे आणि 30% मग राज्य सरकार त्या ठिकाणी खर्च करतो. ही मोठी तांत्रिक अडचण त्याच्या बाबतीत असल्यामुळं चारा हा त्या ठिकाणी छावणीच्या माध्यमातून वाटप केला जातो. तरी सुद्धा ओमराजे निंबाळकर, जे जनावर पाण्यासाठी टाचा घासतंय, जो शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसलाय, ज्याच्या समोर तुम्ही आता खायला घालताय, त्याच्यामुळं त्या जित्राबाच्या जिभेला काय होतंय हे एकदा त्या जित्राबाच्या जिभेला हात लावून बघा. गोडं तेल लावल्यावरही जनावरं आज तुमचा कडबा खात नाहीयेत. ही वस्तुस्थिती आहे चारा छावण्यांमध्ये. आणि हे झाल्यानंतर तुम्ही एक संवेदनशील सरकार म्हणून, तुम्ही या सरकारचे प्रतिनिधी म्हणून आज कोट्यावधी लोक तुमचा कार्यक्रम बघताय आणि तुम्ही सांगताय तांत्रिक कारण आहेत. सांगा मला, मी शासन का निवडून दिलं तुमचं? मी चारा छावणीवर किंवा दावणीवर दे नाही मी आपल्या मुद्द्यावर येतोय. मी चारा छावणीवर आणि दावणीवर देण्यामधला फरक मी किंवा त्याच्यातली अडचण काय मी आपल्या समोर मांडलेली आहे. जर आपण चारा छावणीवर दावणीवर द्यायचा म्हटलं तर पूर्णच्या पूर्ण खर्च हा राज्य सरकारला त्या ठिकाणी करावा लागला असता. पण छावणीवर दिल्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी 70% खर्च हा केंद्र सरकार त्या ठिकाणी उचलला जातंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.